हाय, गुड मॉर्निंग. तर मी सरू आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा ब्लॉग जरा जुना आहे, म्हणजे जेव्हा मी वर्क फ्रॉम ऑफिस करत होते तेव्हाचा. तर हे काही माझे ट्रॅव्हलिंगचे छोटे छोटे क्लिप्स आहेत. हो, ट्रॅव्हलिंग जराशी हॅक्टिक होती, पण माझं ऑफिस कोझी होता. खूप म्हणजे खूपच मिस करते माझ्या ऑफिसला आणि माझ्या फ्रेंड्सना. हे बघा, ट्रॅव्हल करत असताना खूप माझी अशी दगदग होत असे, म्हणून मी स्किप केलं वर्क फ्रॉम ऑफिस. दगदग म्हणजे कशी, कल्याणवरनं ठाणे, ठाणेवरनं ऐरोली, मग पुन्हा तिथून ऑफिस जायचं आणि त्यात ही ट्रेनची गर्दी. खूप म्हणजे खूप हॅक्टिक होत असे. मग काय, असं करत करत मी ऑफिसला पोचायचे. खूप मजा यायची, ती वाईब्सच वेगळी होती ऑफिसची. आणि मी माझ्या छोटीला, हवलीनबाईला, पायलला सगळ्यांना खूप 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 मिस करते. माझ्या ऑफिसचा एन्व्हायरमेंट जरा खूपच छान होता, म्हणून तर एवढी मिस करते ऑफिसला. आणि ती वाईब्स होत्या ना, त्या जरा वेगळ्याच होत्या. ऑफिसमधले माझे कलिग्स देखील फ्रेंडली आणि हेल्पफुल होते. काही वाटलंच तर मला लगेच हेल्प करत असे. या ऑफिसमधून मी खूप काहीतरी शिकलीच आहे, पण माझ्या गोड आठवणीसुद्धा इथून घेऊन आली आहे. माझ्या मैत्रिणीसोबत केलेली मस्ती, त्यांच्यासोबत केलेली भांडणं. हो, भांडणं देखील आमची अशीच, आज भांडलं की उद्या एकत्र जेवायला सोबतच. आणि खूप सारे असे चटरपटर गोष्टी आम्हीसुद्धा आमच्या कॅफेटेरियामध्ये बनवल्या आहेत. तर खास करून मी माझ्या छोटीला, माझी एलेक्साला खूप मिस करते. आणि सलीम, जे माझे न्यू मेंबर ज्यांना मी बडी दिला होता, त्यांना देखील खूप मिस करते. ही व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे खास. गोड आठवणी आणि गोड हेमंत बाला, विनायक आणि आमचा क्वालिटी संदीप सर यांना देखील खूप मिस करते, कारण यांनी मला वेळोवेळी सपोर्टच केला आहे आणि मला समजून घेतलं आहे. थँक्यू त्यासाठी. आणि खूप काही शिकले आणि तुमच्यासोबत घालवलेले सोनेरी क्षण ही माझ्याकडून विसरणे तर अशक्यच आहे. थँक्स फॉर वॉचिंग.